नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माझ्या गावाला आलो आहे. सध्या पावसाचा सीझन चालू आहे आणि इकडे शेतीच्या कामालासुद्धा खूप वेग आलेला आहे. तर पहिल्यापासून जी पारंपरिक शेती आहे ती कशा पद्धतीने केली जाते त्याचा हा व्हिडिओ आहे. आता माझ्या पाठीमागे तुम्हाला शेतीची लावणी दिसत असेल. तर ज्याने अजून शेती कशी केली जाते गावच्या साईडला तो व्हिडिओ जर पाहिला नसेल की कधी अनुभवलं नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आमच्या इकडे याला तरवा काढणे बोलतात, काही ठिकाणी दाढ बोलली जाते. कधी कधी आम्ही रोपंसुद्धा बोलतो, परंतु तरवा हा शब्द इकडचा आमच्या भागातला फेमस आहे. तर तरवा काढता काढता आता ही पेंडी कशी बांधतात ही बघा. त्यानंतर ही पेंडी धुवायला लागते. आता आमच्या या वहिनी आहेत, पेंडी बांधतायत. अशी छानशी पेंडी बांधायची आणि मग ती धुवून लावणीसाठी घेऊन जायची. पूर्वीपासूनच शेतीची कामं करता करता छान छान अशी गाणी गायली जायची. कधी भात लावणी करताना, कधी तरवा काढताना. तर असंच एक गाणं छानसं वहिनी आता बोलतायत. मानी दरवाजा दरवाजाला दोन्ही हात मानी दरवाजा दरवाजाला दोन्ही हात रुक्मिण बोले विठ्ठलाला जणी संगी कायनात विठ्ठल बोले रुक्मिणीला जणी संगे कायनात विठ्ठल बोले रुक्मिणीला अंघोळीला काढा पाणी विठ्ठल बोले रुक्मिणीला अंघोळीला काढा पाणी नाही टाकत अंघोळीला पाणी जणी तुमची पटराणी काढत अंघोळीला पाणी जणी तुमची पटराणी कमानी दरवाजा दरवाजाला दोन्ही हात कमानी दरवाजा दरवाजाला दोन्ही हात. वहिनीने गायलेलं छानसं गाणं ऐकून नंतर मी भात लावणी करत असलेल्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी मळीची चिखल चालू होती. आता आमच्याकडे असे छोट्या छोट्या भागाला मळ्या बोलतात, कारण कोकण हा तसा डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं, मात्र ते पाणी टिकून राहत नाही, तर ते सर्व वाहून जातं. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या मळीमध्ये ते पाणी टिकून त्या ठिकाणीच लावणी केली जाते. त्या छोट्या मळीमध्ये लावणी करायला सुद्धा खूप इझी पडते, कारण माणसं कमी लागतात आणि एक एक मळीची लावणी लवकर होते. तर या ठिकाणी आता दात्या घालण्याचं काम चालू आहे. दात्या म्हणजे काय हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू, परंतु दात्याचा उपयोग यासाठी केला जातो की ज्यावेळी चिखल केली जाते त्यावेळी चिखलीमध्ये जर गट्टे झालेले असतील तर तिला फोडणे, किंवा आतमध्ये जर ढिपळा असतील तर त्याला बारीक करण्यासाठी दात्याचा उपयोग केला जातो. दात्याला खाली लाकडामध्ये शिगा असतात, त्याच्यामध्ये असणारे गट्टे हे बारीक होतात. आम्ही ज्यावेळी लहानपणी शेतीचे कामं करायला जायचो त्यावेळी सर्वात आमचा आवडता विषय म्हणजे दात्यावर बसणे. आमच्या मुलांचे त्यावेळी नंबरच लागायचे आणि हा दात्यावर बसण्याची जी मजा आहे ती काही औरच आहे. आजकाल या बैलांच्या जोताची जागा जवळजवळ ट्रॅक्टरने घेतली. आता माझ्या बाजूला जिथे ट्रॅक्टरची शेतीसुद्धा चालू आहे, तर ट्रॅक्टरने नांगरणी कशी केली जाते ते सुद्धा पाहण्यासाठी नंतर मी ज्या ठिकाणी ट्रॅक्टर चालू होतं तिकडे गेलो. ट्रॅक्टरचा एक फायदा जास्त हा असतो की ट्रॅक्टरने शेतीचं काम लवकर होतं, कारण ज्या ठिकाणी बैलांच्या जोताला 1 तास लागणार असतो तिथे ट्रॅक्टरने मात्र तेच काम अर्ध्या तासामध्ये होतं. शिवाय ज्याच्याकडे बैल असतात त्याला बैल वर्षभर सांभाळावे लागतात, त्यासाठी एक माणूस लागतो. शिवाय त्याला चारा, त्याचा व्यवस्थित गोटा बनवावा लागतो. ट्रॅक्टरचं मात्र तसं नसतं. ट्रॅक्टरनी एकदा काम झालं की ते कुठेतरी व्यवस्थित ठेवलं की दुसऱ्या वर्षी आपण सहज काढू शकतो. शेवटी ज्या ठिकाणी चिखल करण्यात आलं होती त्या ठिकाणी लावणीला सुरुवात करण्या अगोदर पेंड्या टाकण्याचं काम सुरू झालं. आता पेंड्या म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर पेंड्या म्हणजे ज्या मगाशी आपण तरवा काढताना पाहिले होतं त्याच्यामधल्या पेंड्या ह्या स्वच्छ धुवून त्या लावणीसाठी घेतल्या जातात व लावणीला सुरुवात केली जाते. लावणी करताना एका पेंड्यामधील
3 किंवा 4 छोटी छोटी रोपं ही चिखलामध्ये रोवली जातात। याआधी लावणी करतानासुद्धा छान छान गाणी म्हणायची पद्धत होती। आता मात्र ती गाणी ऐकायला मिळत नाहीत। शेवटी दिवसभर नांगरणी करून बैल थकलेले असतात, तर त्यांना जोतापासून वेगळं केलं जातं व सर्वप्रथम त्यांना नदीमध्ये नेऊन स्वच्छ त्यांच्या अंगावरचा चिखल हा धुतला जातो। त्यानंतर त्यांना घेऊन गोट्यामध्ये बांधलं जातं व चारा आणि गवत घातलं जातं। पूर्वी जोत धरणाऱ्या व्यक्तीला जोतिया बोललं जायचं, त्याच्याकडे उबदार अशी घोंगडी असायची। आत्ता मात्र हे हळूहळू सगळं कमी होत चाललं आहे आणि यापुढच्या पिढीला जोत म्हणजे काय किंवा बैलांचं जोत असतं हे चक्क अशा व्हिडिओच्या माध्यमातूनच दाखवायला लागेल। तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पण जर असं जोत किंवा अशा जोतामार्फत शेती करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।